मी कर्नल शशिकांत दळवी पुण्याहून आलो आहे. मोरगाव गणपतीमधून आपल्याशी संपर्क साधत आहे. आमच्या कानावर बातमी होती की मोरगाव गाव आणि मोरेश्वर गणपती इथलं जे गणपतीचं जाज्वल्य स्थान आहे, या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा आम्ही ठरवलं की मी गेली 2003 पासून याच क्षेत्रात काम करतो आणि बरीचशी गावं आणि शहरामधल्या बऱ्याचशा इमारतीवर आम्ही हा कार्यक्रम राबवून त्या ठिकाणी ती जागा ती वास्तू आम्ही टँकर मुक्त केलेली आहे. त्यामुळं आम्ही असं ठरवलं आणि त्या कार्यक्रमात आर्थिक सहाय्य आम्हाला आमच्याच एका नात्यातल्या मुलीनं दिलं. त्याचा उपयोग करून आम्ही मोरगाव गणपती आणि थेऊर गणपतीला हे प्रयोग राबवलेले आहेत. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की हा प्रयोग राबवल्यामुळं इतर येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आणि इथल्या जवळच्या गावकऱ्यांना देखील ही बातमी हे कळेल की हा प्रयोग किती सोपा आहे आणि कोणीही करू शकतं. आमची ह्याच्या मागची भावना हीच होती की गणपतीच्या आशीर्वादानं आणि त्याच्या कृपेनं हे काम आम्ही इथं राबवावं आणि त्याच्यामुळं इथल्या मंदिराला तर पाणी मिळेलच, इथल्या भूजलाची पातळी तर नक्कीच वाढेल, पण त्याच्या बरोबरीनं हे काम केलेलं पाहून इथले लोक देखील आपापल्या गावी जाऊन आपापल्या घरावर, आपापल्या बोरवेलला किंवा विहिरीला पूर्णपणे ते छतावरचं पाणी सोडून खूप मोठा फायदा कायमच्या पाण्याच्या टंचाईमधून दूर होऊ शकतील. मराठवाड्याच्या आणि शिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातल्या देखील केलेले आहेत. त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की हा प्रयोग इथं लोकांना दिसेल. आता आजपासून मी अगदी गणपतीच्या आशीर्वादानंच त्याचा आशीर्वाद घेत मी सांगतो की याच्या पुढं गणपतीच्या ह्या मंदिराला पाण्याची टंचाई होणार नाही. आणि माझे जे स्नेही आहेत, माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं ते राजू तेली साहेब आणि सचिन, त्यांच्या मेहनतीनं हे मंदिराचं काम व्यवस्थित आणि कमी वेळेत पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.